एकाग्राचा पहिला तरंग सुरू आहे. पहिल्या तरंगामध्ये ग्रंथकार आणि अनुबंधाचा विचार मांडलेला आहे. अनुबंध म्हणजे ज्याच्या ज्ञानाने ग्रंथामध्ये मनुष्याची प्रवृत्ती होते असे जे घटक आहेत त्या घटकांना काय म्हणतात? अनुबंध अशा प्रकारचं म्हणतात. अलग लक्षामध्ये जे कळल्यानंतर ज्याचं ज्ञान झाल्यानंतर माणसाची ग्रंथामध्ये प्रवृत्ती घडते असं जे आहे त्याला म्हणतात अनुबंध. आणि अशा अनुबंध किती मग 4 आहेत. या चौघांचं ज्ञान झालं माणसाची ग्रंथामध्ये प्रवृत्ती होते. असे 4 अनुबंध कोणते कोणते? अधिकारी, विषय, आणि संबंध. लक्षामध्ये. आणि मग आता हे 4 अनुबंध सांगून या ग्रंथामध्ये म्हणजे या तरंगामध्ये एका एका अनुबंधाचं आता वर्णन करू लागलेले आहे. पहिल्यांदा अधिकार्याचं वर्णन केलं. अधिकारी सांगितला ज्यांनी निष्काम कर्म करून चित्तातला मल घालविला, निष्काम उपासना करून ज्यांनी चित्तातला विक्षेप घालवला, अंतःकरणातला विक्षेप घालवला, आणि आवरण नावाचा जो 3रा दोष आहे तो 3रा दोष घालवण्यासाठी ज्ञानाची गरज आहे. ज्ञान म्हणजे अध्यात्मज्ञान, आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान ज्याला म्हणतात. अशा प्रकारचं हे ब्रह्मज्ञान जी ब्रह्मैक्य ज्ञान प्राप्त व्हावं यासाठी त्याला साधन चतुष्टय संपन्न व्हावं लागतं. आणि असा साधन चतुष्टय संपन्न जो झाला तो या ग्रंथाचा काय आहे? अधिकारी आहे. 4 साधनाने त्याला युक्त व्हावं लागतं. 4 साधनाने तो संपन्न झाला की मग तो अधिकारी झाला. 4 साधनं म्हणजे कोणती 4 साधनं? विवेक, वैराग्य, आणि 4 साधनं. विवेक, वैराग्य, एक नाही. विवेक म्हणजे आत्मा अविनाशी आहे, त्याच्यावरून सगळं विनाशी आहे अशा प्रकारचा बुद्धी जो निश्चय होतो त्याला काय म्हणतात? विवेक म्हणतात. आणि सगळ्या भोगाविषयीच्या त्यागाची इच्छा त्याला काय म्हणतात? वैराग्य म्हणतात. समाधी षटकामध्ये 6 वेगवेगळी पुन्हा अवांतर अशा प्रकारची काय आहेत म्हणजे त्याच्यातली पोटप्रकार वेगवेगळे साधन आहे. म्हणून शम त्यांच्यामध्ये सुरुवातीला आहे, आरंभाला आहे, आधी आहे. म्हणून त्याला समाधीच्या 6 जणांना समाधी षटक असं नाव दिलेलं आहे. त्याच्यामध्ये 6 कोणते कोणते? शम आहे, आहे. लक्षामध्ये तर अंतःकरणाच्या निग्रहाला शम म्हणतात, इंद्रियाच्या निग्रहाला दम म्हणतात, हे की नाही. वेदांतावर म्हणजे शास्त्राच्या वचनावर आणि गुरूच्या वचनावर जो अत्यंत विश्वास असतो, हे की नाही, नितांत जो विश्वास असतो त्याचं नाव काय आहे? श्रद्धा. ही श्रद्धा. उपरम तर वेद विहित अशी जी कर्म आहे मग त्या कर्माला उपयोगी असणारी जी साधनं आहेत, स्त्री, पुत्र वगैरे सगळे जे जे आवश्यक असतं त्या सर्व गोष्टीचा त्याग करायचा. आणि तो त्या मनात गेला सोडून असं नाही. विधीनुसार शास्त्राचा जो विधी आहे त्या विधीनुसार त्या सर्वांचा त्याग करून आणि सगळे विषय सगळे भोग हे मारक एक विषासारखे हे की नाही असे विषाप्रमाणे त्यांना समजून सर्वांचा त्याग करणं त्याला काय म्हणतात? किंवा त्यालाच उपरती, त्यालाच संन्यास अशा प्रकारचं म्हणतात. तर अधिकारी होण्यासाठी हे सगळं करावं लागतं. या गोष्टी त्याच्या ठिकाणी असाव्या लागतात. आणि समाधान असावं लागते. म्हणजे चित्ताची एकाग्रता असावी लागते. चित्ताची एकाग्रता झाल्याच्या नंतर त्याला जी स्थिती प्राप्त होत असते तीच नाव काय? ही स्थिती त्याला प्राप्त झालेली पाहिजे अधिकाराला. चित्त असू देवे समाधान अशी ही स्थिती लक्षामध्ये. आणि मोक्ष तितिक्षा ही त्याच्या ठिकाणी असावी लागते. तितिक्षा म्हणजे सहनशीलता. सर्व शीतोष्ण, सुख, दुःख, ऊन, वारा हे सगळं त्याला सहन करावं लागतं. विषयाच्यापासून होणारं दुःख, सगळ्यांनी जे दुःख देतात, त्रास देतात, तो त्रास त्यांनी निमूटपणे वर अशी किरकिर न करता आणि गडगाणं न गाता असं त्यांना सहन करायचं गपचीप त्याला म्हणतात तितिक्षा. लक्षामध्ये अशा या समाधी षटकरूपी संपत्तीनं तो संपन्न असावा आणि अजून त्याच्या ठिकाणी मोक्ष असावा लागतो. म्हणजे मोक्षाची इच्छा असावी लागते.
तीव्र इच्छा असेल तर ती तीव्र उद्धाराची मोक्षाची त्याला मोक्ष म्हणत असतो. तर अशा साधन चतुष्टयाने तो संपन्न झाला म्हणजे तो अधिकारी झाला. विवेक वैराग्याची ही साधन चतुष्टय यांनी तो संपन्न असावा लागतो, अधिकारी झाला. इथपर्यंत अधिकाऱ्याचं वर्णन झालं. अधिकारी काढला, अधिकारी कळून झाल्याच्या नंतर आता पुढे विषयाचं वर्णन करायचं. पुढचा अनुबंध कोणता आहे? विषय सांगितला की जीव ब्रह्म हा या ग्रंथाचा काय आहे? विषय आहे. या ग्रंथामध्ये वेगवेगळ्या युक्तीने वेगवेगळ्या प्रमाणाने जीव आणि ब्रह्म हे एक आहे, त्या दोघांचं ऐक्य आहे अशा प्रकारचं प्रतिपादन करून केलेलं आहे. म्हणून या ग्रंथाचा विषय काय आहे? ऐक्य हा या ग्रंथाचा विषय आहे. हे थोडक्यात सांगितलं, त्याचा काही जास्त विस्तार केलेला नाही. पुढं या अनुबंधाचा विस्तार पुढच्या दुसऱ्या तरंगात होणार आहे. कुठं होणार आहे? दुसऱ्या तरंगात या अनुबंध सांगितलेला आहे. फक्त इथं थोडक्यात सांगितलं ठळक ठळक बातम्या आणि त्याचा विस्तार कुठे पुढं दुसऱ्या तरंगात आहे. काय लक्षामध्ये? आता तिसरा अनुबंध कोणता आहे? प्रयोजन अशा प्रकारचं म्हणतात. प्रयोजन म्हणजे फल. मग या ग्रंथाचं अध्ययनानं फल काय प्राप्त होणार आहे? तर त्यांनी सांगितलं की मोक्ष. मोक्ष म्हणजे काय? तर जगतात दुःखाचं कारण जगत, जगाचं कारण अज्ञान, अशा या अज्ञानासह जगताची दुःखाची निवृत्ती आणि कारणासह जगताची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, परमानंद स्वरूप असलेले ब्रह्म, या ब्रह्माची प्राप्ती, अशा याला काय म्हणतात? मोक्ष. दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती हे मोक्षाचं स्वरूप आहे, याला मोक्ष म्हणतात. आणि अशा प्रकारचा मोक्ष हे या ग्रंथाचं काय आहे? ज्या मोक्षाची सगळी लोक अपेक्षा करतात, आहे का नाही? असा मोक्ष या ग्रंथाचं परम प्रयोजन आहे. हा मोक्ष कशाने प्राप्त होतो? जीव ब्रह्मैक्य ज्ञानाने प्राप्त होतो. म्हणून ती जीव ब्रह्मैक्य ज्ञानाची प्राप्ती हे या ग्रंथाचं काय आहे? अवांतर प्रयोजन आहे. असे या ग्रंथाचे दोन प्रयोजन सांगितले, एक अवांतर प्रयोजन आणि एक परम प्रयोजन सांगितले. या लक्षामध्ये असे दोन प्रयोजन सांगून झाल्याच्या नंतर ह्यांचा परस्परामध्ये संबंध काय येते? कर्तृकर्तव्य भाव सांगितला, प्राप्य प्रापक भाव संबंध सांगितला, प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध सांगितला, जन्यजनक भाव संबंध सांगितला. जन्यजनक भाव संबंध कोणाचा आहे? ग्रंथाचा आणि ज्ञानाचा काय आहे? जन्यजनक भाव संबंध आहे. जन्य म्हणजे जन्मणार आणि जनक म्हणजे जन्म देणार. मग ग्रंथाचं अध्ययन केल्यानंतर ज्ञान जन्माला येतं, हे ना? ज्ञान होतं का नाही? ज्ञान जन्माला येतो, ज्ञानजन्य, आणि ते ग्रंथापासून जन्माला यायला लागलं. ग्रंथ काय झाला? जनक झाला. म्हणून ग्रंथाचा आणि ज्ञानाचा जन्य भाव संबंध. प्राप्य प्रापक भाव संबंध कोणाचा सांगावा? कार्याचा आणि फलाचा म्हणजे मोक्षाचा, प्रयोजनाचा कोणता संबंध आहे? प्राप्य प्रापक भाव संबंध आहे. प्राप्य कोण आहे? अधिकारी आहे का गाढवा? बल. मोक्ष हा प्राप्य आहे आणि अधिकारी हा प्राप्त. प्राप्य म्हणजे प्राप्त करण्याला योग्य आणि प्रापक म्हणजे प्राप्त करणारा. प्राप्त करणारा अधिकारी आहे आणि प्रयोजन म्हणजे मोक्ष हे काय? प्राप्य म्हणजे प्राप्त करण्याला किंवा प्राप्त होण्याला योग्य आहे. या लक्षामध्ये म्हणून ग्रंथाचा आणि प्रयोजनाचा मोक्षाचा कोणता संबंध आहे? कर्तव्य भाव संबंध कोणाचा सांगा? अधिकाऱ्याचा आणि विषयाचा. याच्यामध्ये कर्ता कोण आहे? कर्तव्य काय सांगावं? विचार. अधिकारी आणि विचार यांचा कर्तव्य भाव संबंध आहे. अधिकारी करताय, विचार हा काय? कर्तव्य. अधिकारीने विचार केला पाहिजे, हे का नाही? झालं की प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध कुणाचा सांगावं? आणि विषयाचा प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध आहे. प्रतिपाद्य म्हणजे प्रतिपादन करण्याला योग्य आणि प्रतिपादक म्हणजे प्रतिपादन करणारा. प्रतिपादन करणारा कोण आहे? प्रतिपादन करण्याला योग्य कोण आहे सांगावं? ग्रंथ हा प्रतिपादक आहे आणि प्रतिपाद्य म्हणजे प्रतिपादनाला योग्य कोण आहे? विषय. जीवब्रह्मैक्य हा जो विषय आहे तो प्रतिपादनाला योग्य आणि प्रतिपादन करणारा ग्रंथ आहे. म्हणून ग्रंथाचा आणि त्या विषयाचा कोणता संबंध आहे? प्रतिपादक भाव संबंध आहे. असे संबंध सांगितले.
आणि संबंध सांगून झाल्याच्या नंतर आता बघा अनुबंध थोडक्यात सांगितला. इकडे बघा माझ्याकडे. आणि आता थोडंसं शंका समाधान आहे आणि थोडंसं शंका समाधान घेऊन नंतर पुन्हा याच अनुबंधाचं विस्तारानं विवेचन पुन्हा दुसऱ्या ग्रंथामध्ये आहे. लक्षामध्ये आता अनुबंध सांगून झाला. अनुबंध 4 आहे. अधिकारी आहे, विषय आहे, प्रयोजन आहे आणि संबंध. हे 4 अनुबंध आहे. 4 अनुबंध सांगितले. या 4 गोष्टी कळल्या म्हणजे ग्रंथामध्ये प्रवृत्ती होत असते. मग आता ग्रंथामध्ये प्रवृत्ती हे होती, अनुबंध कळला. मग आता असा जो अधिकारी आहे, अनुबंधामध्ये पहिला अधिकारी सांगितला. मग अधिकारी म्हणजे विवेक वैराग्याने संपन्न असणारा जो पुरुष आहे, त्याचा मल गेला, विक्षेप गेला, विवेक ज्यांनी प्राप्त केला, वैराग्य ज्यांनी प्राप्त केलं, समाधी षटक संपत्ती ज्यांनी प्राप्त केली आणि मुमुक्षुता ज्याच्या ठिकाणी आहे, असा अधिकारी आहे. त्याला अधिकारीच म्हणतात ना त्याला. मग अशा अधिकाऱ्यांनी आता अधिकार प्राप्त झाल्याच्या नंतर त्यांनी काय करायचं सांगा. त्यांनी 1 लग्न करायचं का 2 लग्न करायचं? तसंच व्हायचं बिना लग्नाचं? काय करायचं? त्याचं कर्तव्य काय अधिकाऱ्याचं? तर त्यांनी अधिकार प्राप्त झाल्याच्या नंतर विवेक वैराग्याने ही साधना प्राप्त झाल्याच्या नंतर त्या अधिकारी पुरुषांनी त्यानं गुरूंना सेवा करायचं. काय पुढे जायचं? मी तर एवढं स्पष्टीकरण नाही केलेलं, पण मी सांगतो तुम्हाला स्पष्टीकरण कसं. तिथं सांगितलं श्रवण करायचं. त्या पुरुषांनी काय करायचं? श्रवण करायचं. मग श्रवण कुठं करत असतात? गुरुजवळ जाऊन करतात का नाही? तेच सांगितलं. तिथं गुरुजवळ जाऊन असं नाही सांगितलं, ती पुढं सांगायचं शब्दांना. पण अधिकार प्राप्त झाल्यानंतर त्या अधिकारी पुरुषांनी गुरूंना शरण करायचं. गुरुशिवाय काही उपयोग नसतो. कारण ज्ञान सांगणारे कोण असतात? गुरु असतात. गुरुशिवाय ज्ञानाची प्राप्ती होत नाही. म्हणून ते ज्ञान पैदा बनवे जरी मनी आधी आणावे तरी संताया बजावे सर्वस्वेशी. या संतांना सर्वस्वानं बजावं. काही न वाचन मनानं संतांची सेवा करावी लागते, गुरुची सेवा करावी लागते. त्यावेळेला ज्ञान प्राप्त होत असतं. नुसतं पुस्तकं वाचून पाठ करून ज्ञान प्राप्त होत नसतं. पुस्तकं वाचून फक्त शब्द पाठ होत असतात आणि असं वाटत असतं की आपल्याला कळालं आहे ना, आपल्याला सगळंच पाठ आहे ना, आपल्याला सगळेच येत आहे. हे शब्दज्ञान वेगळं. शब्दज्ञान पाठ करून पुस्तकं पाठ करून तेवढं सांगता येतं की देव असं आहे, देव तसं आहे, नसेल फक्त कीर्तन येतील, तात्पर्य पोट भरायचं, पोट भरायचं. साक्षात्कार नसतो. हो, साक्षात्कार वेगळा, साक्षात्कारात्मक ज्ञान वेगळं आणि हे शब्दज्ञान वेगळं. मुक्ती जी प्राप्त होत असते ती शब्दज्ञानानं नाही. कशाने प्राप्त होत असते? साक्षात्कार स्वरूप असणाऱ्या ज्ञानानं, अनुभव स्वरूप असणाऱ्या ज्ञानानं. आणि हा अनुभव गुरुशिवाय येत नसतो. काय? गुरुच्या शिवाय हा अनुभव येत नसतो. हे ज्ञान गुरुच्या मुखातून ऐकावं लागतं. नुसतं वाचून जमत नाही. त्याच्यासाठी गुरुंकडे शरण जायचं. तद्विद्धी परिपाती परिप्रश्नी सेवया उपदेक्षणी ते ज्ञान ज्ञानी तत्वदर्शिना. तत्वदर्शी असणारे म्हणजे गुरु पण कसे गुरु? ते तत्वदर्शी आहे, तत्वाला जाणणारे. तत्व म्हणजे आत्मतत्व, ब्रह्मतत्व, जीवब्रह्माचं ऐक्याने जाणलेलं आहे. असा साक्षात्कार ज्यांना अशा साक्षात्कारी पुरुषांना शरण जायचं. आणि दुसरी एखादा साक्षात्कारी जरी असला पण त्यांचं शास्त्राध्ययन झालेलं नसेल, त्यांना जाऊन उपयोग नाही. पण तुम्हाला शंका आल्या तर तुम्हाला तुमच्या शंकेचं निरसन त्या गुरूंना करता येत नाही. म्हणून ते स्वतः जरी मुक्त असले पण शिष्याला मुक्त करण्याची कला त्यांच्याकडे नसते. त्यांचं ग्रंथाचं अध्ययन झालेलं पाहिजे, ते श्रोत्रिय पाहिजे, ब्रह्मनिष्ठ पाहिजे आणि श्रोत्रिय पाहिजे, म्हणजे शास्त्राचं अध्ययन झालेलं पाहिजे त्यांचं. असे जे गुरु आहेत त्यांनाच ज्ञानीना हा म्हणतात. तत्वदर्शिना हा ज्ञानीना हा. असे तत्वदर्शी असणारे आणि ज्ञानी असणारे जे गुरु आहेत अशा ह्या गुरूंना शरण जायचं. शरण गेल्याच्या नंतर त्यांची सेवा करायची. सेवया म्हटले ना, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. सेवा करायची आणि सेवा करून ज्या वेळेला ती प्रसन्न होती, त्यांना ज्या वेळेला एकांत असतो, निवांत असतात, कामात अशी दगदग नसते, अशा वेळेला त्यांच्याजवळ जायचं, त्यांना नमस्कार करायचा आणि नमस्कार करून प्रार्थना करायची
आणि आपल्या जी काही शंका आहे ती शंका विचारायची, पणिपातेन परिप्रश्नेन त्यांना पणिपात करायचा. ही गुरुजवळ नम्रता असावी लागते. संतांजवळ गुरुजवळ काय असावी लागते? नम्रता. नम्रता असल्याशिवाय आणि श्रद्धा असल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नसतं. नम्रीपणा काय कामाचं नाही. काय असावं लागतं? नम्र असावं लागतं. तर मग त्यांना प्रश्न करायचा. प्रश्न केल्यानंतर मग ते जर प्रसन्न झालेले असतील, त्यांना वेळ असेल तर मग त्या प्रश्नाची उत्तरं देतील. मग ते आपल्याला ज्ञान सांगतील, उपदेश करतील आणि मग त्या गुरुच्या कृपेनं गुरु जे उपदेश करतात कृपायुक्त होऊन ज्या वेळेला गुरु उपदेश करतात त्यावेळेला त्यांचे शब्द जे मुखातून येत असतात, नुसते शब्द येत नाहीत, मग त्यावेळेला त्यांच्या मुखातून कृपेनं भिजलेले शब्द येत असतात आणि ते शब्द ज्या वेळेला कानात घुसतात मग त्या शब्दाच्या द्वारा काय होत असतं? साक्षात्कार होत असतो, ज्ञान होत असतं. कळलं का? त्याला म्हणतात श्रवण. त्याला काय म्हणतात? श्रवण. पुस्तक कॉलेजला जसं जातात आणि कॉलेजला जसं शिकतात आपण नुसतं कोर्स करतात पूर्ण, तसं नुसतं जाऊन ऐकून त्याला श्रवण म्हणत नाही. श्रवण म्हणजे आता श्रवणाची व्याख्या येणारच आहे पुढं. अधिकारी पुरुषाला, जो अधिकारी पुरुष आहे 15 घडी पा, अधिकारी पुरुषाला ब्रह्मज्ञानाची साधने, ब्रह्मज्ञान प्राप्त होण्यासाठी अजून त्यांनी काय साधना करायची, कोणती साधना करायची ते आता सांगतात. मोक्षेच्छावान पुरुषाला विवेक, वैराग्य, समाधिशक्क व मुमुक्षुत्व ही 4 साधनं तर असतातच. ऐका, मोक्षाची इच्छा ज्याला आहे, त्याला मोक्ष प्राप्त करायचा आहे, अशा मोक्षाची इच्छावान असलेला जो पुरुष आहे त्या पुरुषाला हे 4 साधनं तर असावीच लागतात. कोणते? विवेक, वैराग्य, समाधिशक्क आणि मुमुक्षुत्व हे तर असावेच लागतात. पण अजून काही साधनं करावी लागतात. कोणती? याशिवाय हे तर असतातच, पण अजून याच्याशिवाय अजून पुढं त्याच्यानंतर कोणते? श्रवण, मनन, निध्यासन व तत्वपदार्थ शोधन ही 4 साधने ब्रह्मात्मैक्य ज्ञान प्राप्तीला आवश्यक. कळलं का? हे 4 साधनं पहिले तर आहेतच, पण हे पुढचे अजून 4 साधनं वाढत चालले सगळं गाड आहे का नाही? अजून ही 4 साधनं त्याला करावी लागतात. त्याला श्रवण करावं लागतं, त्याला मनन करावं लागतं, त्याला निध्यासन करावं लागतं आणि त्याला तत्वपदार्थ शोधन करावं लागतं. ही 4 साधनं त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त होण्यासाठी, म्हणजे जीव ब्रह्मैक्य ज्ञान प्राप्त होण्यासाठी त्याला ही साधनं करणं गरजेचं असतं, त्याला आवश्यक असतं. समजतंय का? अशात कोण आहे तिकडं? कोण बोलू देतं तुला? बोलवतं कोणी? म्हणजे एकंदर 8 साधनं झाली. किती साधनं झाली? 8. म्हणजे विवेकादी ते 4 आणि आता ही श्रवणादी हे 4. किती झाले? 8 साधनं झाली. ही 8 साधनं अंतरंग साधनं आहेत. कसे? अंतरंग साधनं. आणि यज्ञाधिक कर्मे व उपासना ही ब्रह्मात्मैक्य ज्ञानाची बहिरंग साधनं. इकडे बघा, आहे का? पहिल्यांदा सांगितले होते साधनं कोणते? निष्काम कर्म आणि निष्काम उपासना. निष्काम कर्म म्हणजे निष्काम यज्ञ करायचा. शास्त्रांनी सांगितलेलं, वेदानं सांगितलेलं कर्म यज्ञ कुठे सांगितलं आहे? सासूबाई सांगतात का? शास्त्राने सांगितलं ना, वेदाने सांगितलं ना यज्ञ. मग यज्ञ करायचा आणि तो निष्काम यज्ञ हे पण साधनच आहे ना ब्रह्मज्ञानाचं, आहे की नाही? आणि निष्काम उपासना सांगितली ती पण साधनच आहे, पण ब्रह्मज्ञानाची ती बहिरंग साधन आहे. कसे? बहिरंग साधन. मग अंतरंग साधनं कोणती आहेत? विवेकादी 4 आणि श्रवण आदी 4. विवेकादी 4 म्हणजे विवेक, वैराग्य, हे 4. आणि श्रवण आदी 4 म्हणजे कोणते 4? ही 4 साधनं म्हणजे किती झाली? 8 साधनं झाली. विवेकादी 4 आणि श्रवणादी 4 असे 4 आणि 4 8. अशी ही 8 साधनं ही
ब्रह्मज्ञानाची जीवब्रह्मैक्य ज्ञानाची ही अंतरंग साधना आहे. कशी साधना आहे? ही अंतरंग साधना आहे. आलं? आणि यांच्या दृष्टीनं मग यज्ञादी कर्म आणि उपासना हे कसे बहिरंग साधने, ते चित्तशुद्धीची साधने. आणि चित्त म्हणजे यज्ञादी कर्म निष्काम कर्म हे चित्तशुद्धीचं साधन आहे आणि उपासना चित्त स्थिरतेचं साधन. लक्षामध्ये म्हणजे त्याने उपासनेत चित्त स्थिर होतं आणि मग चित्त शुद्ध आणि स्थिर झालं की मग नंतर ब्रह्मज्ञानासाठी मग ही पुढची साधने म्हणजे ही ज्ञानाच्या जवळची एकदम. लक्षात आलं का? म्हणून ही अंतरंग आहे. आणि ती बाकीची दोन सांगितली निष्काम कर्म आणि निष्काम उपासना कसे बहिरंग अशा प्रकारची साधना आहे. आलं का लक्षात? बघा आता अंतरंग साधनाचं लक्ष. मग तुम्ही म्हणता की यज्ञादी कर्म आणि उपासना ही बहिरंग साधने आणि विवेकादी आणि श्रवणादी साधनं कसे हे अंतरंग साधने. मग यांना अंतरंगत्व त्यांना बहिरंगत्व का बरं? हे की नाही? यांना तुम्ही अंतरंग सांगितलं आणि त्यांना तुम्ही काय सांगितलं? बहिरंग सांगितलं. मग यांना अंतरंग का सांगतात त्यांना बहिरंग का बरं सांगता? असं कुणी म्हणेल किंवा कोणी शंका घेईल तर त्याचं उत्तर सांगतात. आता तुम्हाला अंतरंगाचं लक्षण सांगतो. मग हे लक्षण त्याच्या ठिकाणी बसत ते अंतरंग आणि जे बसत नाही ते बहिरंग. बघा ब्रह्मज्ञानाच्या उत्पत्तीमध्ये किंवा श्रवणाच्या मध्ये श्रवण करण्यामध्ये ज्या साधनांचा प्रत्यक्ष उपयोग होतो त्या साधनांना म्हणायचं अंतरंग साधन. काय म्हणतो लक्षात येतं का? ज्या साधनांचा उपयोग कशात होतो? श्रवणामध्ये किंवा ब्रह्मज्ञानामध्ये. ब्रह्मज्ञान उत्पत्तीमध्ये साक्षात त्या साधनाचा संबंध आहे त्या साधनांना अंतरंग म्हणायचं. किंवा श्रवणामध्ये ज्यांचा साक्षात उपयोग आहे त्या साधनांना काय म्हणायचं? अंतरंग म्हणायचं. आलं लक्षामध्ये? आणि श्रवणामध्ये आणि ब्रह्मज्ञानामध्ये ब्रह्मज्ञानाच्या उत्पत्तीमध्ये ज्या साधनांचा साक्षात संबंध नसून असा लांबून संबंध आहे, परंपरेचा संबंध आहे, मग अशी जी साधनं आहेत त्या साधनांना काय म्हणायचं? बहिरंग साधन शब्द म्हणायचं. लक्षात आलं? नाही लक्षात आलं? म्हणजे बघा आता कसं आता म्हणून विवेकादी 4 साधनं हेही अंतरंगच आहेत आणि श्रवणादी 4 साधनं हेही अंतरंगच आहे. का? कारण या 8ही साधनांमध्ये अंतरंग साधनाचं लक्षण घडतंय म्हणजे अंतरंग साधनाचं लक्षण बसतंय. काय लक्षण आहे अंतरंग साधनाचं? श्रवणात ज्याचा उपयोग आहे आणि ब्रह्मज्ञानाच्या उत्पत्तीमध्ये ज्याचा साक्षात उपयोग आहे, प्रत्यक्ष उपयोग आहे, अशा साधनांना अंतरंग म्हणतात. आलं लक्षामध्ये? विवेक निर्माण झाला की ब्रह्मज्ञान होते का? होते का? होत नाही. वैराग्य झालं म्हणजे ब्रह्मज्ञान होते का? समाधी शब्द संपत्ती प्राप्त झाली म्हणजे लगेच ब्रह्मज्ञान होते का? होत नाही. मुमुक्षुत्व प्राप्त झालं म्हणजे मुमुक्षुत्व म्हणजे मोक्षाची इच्छा निर्माण झाली लगेच ब्रह्मज्ञान होते का? होतं का? होत नाही. मग यांना तुम्ही अंतरंग साधन कसे म्हणाले? बरोबर आहे? म्हणजे हे विवेक वैराग्य हे जे 4 साधनं आहेत हे साधनं प्राप्त झाल्याच्या नंतर तो अधिकारी होते आणि अधिकारी झाल्याच्या नंतर त्याला गुरुला शरण जावं लागतं. त्याला गुरुला शरण जाऊन तिथं सेवा करून गुरुंना प्रसन्न करून मग श्रवण मनन करावं लागते, निध्यासन करावं लागते, तत्वपदार्थ शोधन करावं लागते, मग ब्रह्मज्ञान उत्पन्न होते. मग मला सांगा विवेकादी हे जे 4 साधनं आहेत या 4 साधनं ही 4 साधनं प्राप्त झाली म्हणजे लगेच ब्रह्मज्ञान होते का? म्हणजे या साधनांचा ब्रह्मज्ञानाच्या उत्पत्तीमध्ये ब्रह्मज्ञान शब्दाचा अर्थ जीव ब्रह्मैक्य ज्ञान लक्षामध्ये हे लगेच प्राप्त होते का? लगेच प्राप्त होत नाही. मग तुम्ही याला अंतरंग कसं म्हणायला लागले? बरोबर आहे का नाही? त्याच्याकरता लक्षणात असं सांगितले ब्रह्मज्ञानामध्ये ज्याचा साक्षात उपयोग आहे त्याला अंतरंग म्हणतात. हे खरं आहे पण तेवढ्यालाच अंतरंग म्हणतात असं नाही. श्रवणामध्ये ज्याचा उपयोग आहे त्याला पण अंतरंगच म्हणतात. समजते का? श्रवणामध्ये ज्या साधनांचा उपयोग आहे साक्षात
त्यांना पण काय म्हणतात, अंतरंगच म्हणतात. मग आता विवेक, वैराग्य, समाधी, शक्त आणि मुमुक्षत्व यांचा ब्रह्मज्ञानामध्ये जरी साक्षात उपयोग नसला तरी श्रवणामध्ये उपयोग आहे. कशामध्ये उपयोग आहे? श्रवणामध्ये उपयोग आहे. म्हणजे कसा, म्हणजे ज्याला विवेक नाही तो घर सोडून, सगळा प्रपंच सोडून, गुरुजवळ जाऊन श्रवण करील का? ज्याला वैराग्य नाही, प्रपंच सोडून, संसार सोडून तो गुरुजवळ जाऊन बसन का? जाऊ शकत नाही. तिथं श्रवण करायला जाऊ शकत नाही. म्हणजे श्रवण करण्यासाठी काय लागतो? विवेक. त्यासाठी वैराग्य लागतो, त्यासाठी समाधी शक्त लागतो, त्यासाठी त्याच्या अंतःकरणाचा निग्रह पाहिजे, त्याच्याकरता इंद्रियाचा निग्रह पाहिजे. आता ज्याचा इंद्रियात निग्रह नाही तो गुरुजवळ जाऊन थोडा संयम करून बसणार इंद्रियाचा, तिथं 2-2-3 लग्न करेल, आहे की नाही? म्हणजे श्रवणासाठी ही विवेक, वैराग्य, समाधी शक्त आणि मुमुक्षत्व असणं, त्याला मोक्षाची इच्छा पाहिजे तर श्रवण करेल. त्याला लग्न करायची इच्छा असं थांबत काय? हां, म्हणजे या विवेक वैराग्याची ही जी साधनं आहे, विवेकादी साधनं जे हे या 4 साधनाचा उपयोग कशात व्हायला लागला आहे? श्रवणात उपयोग व्हायला लागला आहे. नाही होत ब्रह्मज्ञानामध्ये साक्षात उपयोग, पण साक्षात उपयोग कशात व्हायला लागला आहे? श्रवणामध्ये व्हायला लागला आहे. म्हणून विवेकादी हे साधनं सुद्धा काय आहेत? अंतरंगाचे. पण अंतरंगाचं लक्षण काय आहे? की केवळ ज्ञानाच्या उत्पत्तीमध्ये साक्षात उपयोगी जे आहेत त्यांनाच अंतरंग म्हणतात असं नाही. श्रवणामध्ये सुद्धा ज्यांचा उपयोग आहे त्यांना काय म्हणतात? अंतरंग म्हणतात. लक्षामध्ये म्हणजे ज्ञानामध्ये, ज्ञानाच्या उत्पत्तीमध्ये आणि श्रवणामध्ये ज्यांचा उपयोग असतो साक्षात त्यांना काय म्हणतात? अंतरंग साधन म्हणतात. आणि विवेकादी हे साधनं हे ज्ञानाच्या उत्पत्तीमध्ये जरी त्यांचा उपयोग होत नसला साक्षात तरी श्रवणामध्ये त्यांचा काय साक्षात उपयोग असल्यामुळं हे काय आहे? अंतरंग आहे. आणि श्रवण, मनन, निधिध्यासन हे जे 4 साधन आहे, श्रवण, मनन, निधिध्यासन आणि तत्वपदार्थ शोधन, हे पुढचे आता नंतर सांगितलेले 4 साधन, या 4 साधनांचा कशात उपयोग आहे? ज्ञानाच्या उत्पत्तीमध्ये साधन. म्हणून ते पण कसे? अंतरंग. अंतरंग साधन किती झाले? मग कशामुळे झाले? 8. विवेक आदी साधनं यांचा कशात उपयोग आहे? श्रवणामध्ये उपयोग आहे. आणि श्रवण आदी हे जे साधन आहेत, श्रवण आहे ज्याच्या आधी असे साधन म्हणजे 4 साधन म्हणजे कोणते? या 4 साधनांचा कशामध्ये उपयोग आहे? ज्ञानामध्ये उपयोग आहे. म्हणून तेही अंतरंग आहे. आणि विवेकाने हे सुद्धा कसे? अंतरंग आहे. कळलं का? पण आता यांच्यामध्ये तरतम भाव आहे. कसे की विवेकादी हे अंतरंग असले आणि श्रवणाने हे जरी अंतरंग असले तरी सुद्धा विवेकादी या साधनापेक्षा श्रवणादी ही साधन अजून अंतरंग आहे. लक्षात आलं? आता मी इथं बसलेलो आहे, इथं बसलो आणि इथं बसलेला असताना आता बाहेर एक जण उभा आहे, दर्शन उभा आहे किंवा अजून कोणीतरी उभा आहे आणि समर्थ तिथं बसलेला आहे. बरोबर आहे? मग माझ्या जवळचा कोणता, लांबचा कोण सांगतो? समर्थ जवळ आहे म्हणजे अंतरंग आहे. तो आतला आहे ना, खुली बसलाय ना, कुठं बसलाय? आणि दर्शन कुठे? खुलीच्या बाहेर आहे. मग तू बाहेरचा झाला आणि आतला कोण झाला? समर्थ झाला. आलं लक्षामध्ये? मग जसा समर्थ आत आहे तसा चैतन्य बी कुठे? आतच आहे. अजय बी कुठे? आतच आहे. तसा याचं नाव काय? करण बी कुठे? आतच आहे. आलं लक्षामध्ये? मग हे सगळे काय? आणि इथं तुम्ही बसले सगळे कसे? अंतर आत बसले ना, म्हणजे माझ्या जवळ बसले ना, आणि ज्यात बाहेर बसले ते बाहेर झाले समजा, ते लांब आहेत. पण आता जे जवळ बसले हे सगळे जरी तुम्ही अंतरंग असले तरी सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा समर्थ हे अंतरंग आहे आणि तो काय प्रतीक, तो पण काय? अंतरंग आहे.
पण समर्थापेक्षा प्रतीक अजून जास्त अंतर आहे. अजून जवळ अजून जास्त. त्या प्रतीकपेक्षा सुद्धा अजून चैतन्य अंतरंग आहे, जवळ आहे. त्या चैतन्यापेक्षा सगळ्यात जवळ पण हा करण आहे, करणपेक्षा जवळ पण हा जवळ बसलाय, हा जवळ आहे. हे सगळे जरी अंतरंग असते त्याच्यामध्ये पुन्हा अजून जवळ जवळ जवळचा त्यांच्यामध्ये काय असतो असा फरक असतो. लक्षामध्ये तसं हे जसं आहे ऐका, तसं ब्रह्मज्ञान उत्पत्तीमध्ये विवेक वैराग्य हेही उपयोगाचेच आहेत, पण त्यांच्यापेक्षा श्रवण मनन निध्यासन हे अजून जास्त उपयोगाचे आहेत. म्हणून विवेकादी साधनापेक्षा श्रवणादी साधनं ज्ञानोत्पत्तीमध्ये अत्यंत जवळचे आहे. म्हणून हे त्यांच्यापेक्षा अंतर आहे लक्षामध्ये. आता विवेक, आता हे श्रवणादी जे चार आहेत त्यांच्यामध्ये पण अजून असा फरक आहे. श्रवणापेक्षा मनन जवळच आहे, मननापेक्षा निधिध्यासन जवळच आहे, आणि निधिध्यासनापेक्षा तत्वपदार्थ शोधन जवळच आहे. कारण पदार्थाचा शोध घेतला की लगेच ज्ञान होते, मग विलंबच नाही. म्हणून सगळ्यात जवळचं साधन कोणतं, सगळ्यात अंतर्गत साधन कोणतं, पदार्थ शोध. कळलं का? नाही कळलं? आता समजून सांगितलं तुम्हाला, आता वाचून घ्या. वाचून देऊ, कोणीचा अर्थ लावून देऊ काय? असं कळलं नाही का सांगितलं? बघा, श्रवणामध्ये किंवा ज्ञानामध्ये ज्याचा प्रत्यक्ष उपयोग होतो त्याला अंतरंग साधन म्हणा. अंतरंग साधन कशाला म्हणायचं? श्रवणामध्ये किंवा ज्ञानामध्ये ज्याचा काय होत असतो, प्रत्यक्ष उपयोग होतो, त्याला काय म्हणायचं? अंतरंग साधन म्हणायचं. विवेकादी चार साधनं असतील तर त्याचा श्रवणामध्ये साक्षात उपयोग आहे. विवेकादी साधनाचा उपयोग कशात आहे? श्रवणामध्ये साक्षात उपयोग आहे. कारण की विवेक वैराग्याधिका वाचून विषयासक्त अशा बहिर्मुख पुरुषांना श्रवण घडत नाही. घडतं ते बहिर्मुख पुरुष, विषयलंपट पुरुष आहेत, अशा पुरुषांना श्रवण घडल का? घडणार नाही. त्यासाठी विवेकच पाहिजे, वैराग्य पाहिजे का नाही? तसंच श्रवण मनन निधिध्यासनाचा ज्ञानोत्पत्तीमध्ये काय आहे? उपयोग आहे. श्रवणाधिका वाचून ज्ञान उत्पन्न होत, श्रवण मनन निधिध्यासन हे केल्याशिवाय ज्ञान उत्पन्न होतच नसते. तसंच तत्वम पदार्थ यथार्थ अर्थ समजल्या वाचून, तत्वम पदार्थ आहे ना, हे नंतर येईल. आता तुम्हाला स्पष्टीकरण सांगतो नंतर पुढे गेल्यावर. तत्वम पदार्थ ही काय भानगड आहे तुम्हाला काय कळलं नसेल, फक्त पाठ करा तेवढं. तत्वम पदार्थ, त्याचा तत् आणि त्वम असे दोन पदार्थ आहेत. तत्चा अर्थ असलेला पदार्थ आणि त्वमचा अर्थ असलेला पदार्थ. तर तो त्याचं ज्ञान झालं पाहिजे. त्याचा अर्थ समजल्या वाचून जीव आणि ब्रह्म यांचं अभेद ज्ञान होत नाही, म्हणजे ऐक्य ज्ञान होत नाही. श्रवणाधिकांचा ज्ञानोत्पत्तीमध्ये प्रत्यक्ष उपयोग आहे. कळलं का? श्रवणाधिक हे जे साधनं आहेत, श्रवण मनन निध्यासन आणि तत्वपदार्थ शोधन यांचा कशात उपयोग आहे? ज्ञानोत्पत्तीमध्ये उपयोग आहे. म्हणून श्रवणाधिक ही अंतरंग आहे. विवेकादी चार साधनं ही साक्षात ज्ञानोत्पत्तीला हेतू नाहीत. ऐका, विवेकादी हे जे चार साधनं आहेत, विवेक वैराग्य समाधी षटक आणि मनुष्यत्व, हे साक्षात ज्ञानोत्पत्तीमध्ये येतोय का? नाही. म्हणून ती श्रवणादी चार साधनापेक्षा ज्ञानोत्पत्तीच्या दृष्टीनं ती बहिरंग आहे. कळलं का? काय? विवेकादी हे जे चार साधनं आहेत, ज्ञानोत्पत्तीमध्ये त्यांचा प्रत्यक्ष उपयोग नाही. म्हणून ज्ञानोत्पत्तीमध्ये ज्यांचा प्रत्यक्ष उपयोग आहे असे जे श्रवणादी साधनं आहेत, त्या श्रवणादी साधनापेक्षा विवेकादी चार साधनं ही बहिरंग आहे. समजते का? पण अंतःकरण शुद्धीसाठी सांगितलेली निष्काम कर्म आणि निष्काम उपासना त्याच्यापेक्षा ती अंतःकरण नाही. समजू लागलं का? आणि सुरुवातीला जे सांगितले होते का नाही, निष्काम कर्म आणि निष्काम उपासना चित्तशुद्धीसाठी आणि चित्ताच्या स्थिरतेसाठी जी जी साधनं आहेत त्यांच्यापेक्षा विवेकादी साधनं ही कशी जवळची, म्हणजे अंतरंग आहे. पण श्रवणादी साधनेपेक्षा विवेकादी साधनं ही कशी बहिरंग आहे. ते तर सांगू लागले. म्हणून ती श्रवणादी चार साधनापेक्षा ज्ञानोत्पत्तीच्या दृष्टीनं बहिरंग आहे. यज्ञादी कर्मापेक्षा मात्र ती अंतरंग आहे.
चित्तशुद्धीसाठी सांगितलेला यज्ञ, चित्ताच्या स्थिरतेसाठी सांगितलेली उपासना, त्यांच्यापेक्षा मात्र ही विवेकाची साधनं कशी अंतर आलं, कळलं का? हो. चला पुढचा तास. बहिरंग साधनाचं लक्ष. बहिरंग साधन म्हणजे ज्ञानापासून दूरचं साधन आलं. बहिरंग साधनाचं लक्षण आता सांगतात बघा, ऐका. ज्याचा श्रवणामध्ये किंवा ब्रह्मात्मैक्य ज्ञानोत्पत्तीमध्ये प्रत्यक्ष उपयोग नसून अंतःकरण शुद्धी किंवा अंतःकरणाची स्थिरता एवढंच ज्याचं फल असतं त्याला बहिरंग साधन म्हणतात. ऐका. ज्या साधनाचा उपयोग साक्षात ज्ञानोत्पत्तीमध्ये होत नाही, ब्रह्मज्ञानाच्या जीवब्रह्मैक्य जे ज्ञान आहे त्या जीवब्रह्मैक्याच्या ज्ञानामध्ये ज्या साधनाचा प्रत्यक्ष उपयोग होत नाही, श्रवणामध्ये सुद्धा ज्याचा प्रत्यक्ष उपयोग होत नाही. ऐका. साधन तर आहे, ज्या साधनाचा प्रत्यक्ष उपयोग ज्ञानामध्येही होत नाही आणि श्रवणामध्येही होत नाही. मग कशात होतो? अंतःकरणाची शुद्धी आणि अंतःकरणाची स्थिरता याच्यामध्येच फक्त ज्याचा काय होतो? उपयोग होतो. म्हणजे ज्या साधनाचं फल फक्त अंतःकरण शुद्धी आणि अंतःकरणाची स्थिरता एवढंच ज्या साधनाचं फल असतं त्या साधनाला म्हणतात बहिरंग साधनं. मग अशी साधनं कोणते? निष्काम कर्म, निष्काम उपासना साधनं. तशी त्यांचं फल काय आहे? अंतःकरणाची साधन. एवढं त्यांचं फल आहे का? त्यांना ब्रह्मज्ञान होतं लगेच? नाही. म्हणून निष्काम कर्म आणि निष्काम उपासना, यज्ञानी निष्काम कर्म, यज्ञ करणं वगैरे, पण फलाची इच्छा धरून नाही. कशासाठी? निष्काम अंतःकरण शुद्धीसाठी. मग त्या यज्ञाला, त्या कर्माला काय म्हणायचं? बहिरंग साधन म्हणायचं. काय म्हणायचं? बहिरंग साधन. बघा. ज्याच्या श्रवणामध्ये किंवा ब्रह्मात्मैक्य ज्ञानोत्पत्तीमध्ये प्रत्यक्ष उपयोग नसून अंतःकरण शुद्धी किंवा अंतःकरणाची स्थिरता एवढं ज्याचं फल असतं त्याला बहिरंग साधन म्हणावं. यज्ञादी कर्मे आणि उपासना यांचं हे काय आहे? फल आहे. काय? अंतःकरण शुद्धी आणि अंतःकरणाची स्थिरता हे यज्ञादी कर्माचं आणि उपासनेचं फल आहे. म्हणून ही साधनं कशी आहे? आता शंका केली बघा एक अशी. शंका काय आहे? ही शंका अशी आहे की यज्ञाधिक कर्मापासून स्वर्गाधिकाची प्राप्ती होते असं शास्त्रात सांगितलेलं आहे. यावरून यज्ञाधिक कर्म हे संसार साधनेच आहेत. मग ते अंतःकरण शुद्धीला साधनं नाहीत. मग यांना ब्रह्मात्मैक्य ज्ञान प्राप्तीचं साधन कसं? या यज्ञादी कर्माला आता ब्रह्मज्ञानाचं साधन सांगितलं का नाही? यज्ञादी कर्म उपासना ब्रह्मज्ञानाचं साधन आहे की नाही? अहो अंतरंग नसतील, बहिरंग कर्म पण साधन आहे ना. ते आहे, ते बहिरंग कर्म पण साधन आहे ना ब्रह्मज्ञानाचं आहे. मग आता शंका पूर्व पक्षाने अशी घेतली. तो म्हणतो की तुम्ही यज्ञादी हे जे कर्म आहे या कर्माला तुम्ही ब्रह्मज्ञानाचं साधन म्हणून कसं काय सांगायला? हे ब्रह्मज्ञानाचं साधन थोडंच आहे. मग हे स्वर्गप्राप्तीचं साधन आहे. म्हणती संसारी जन्मी जे यज्ञ यागादी कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. म्हटलं का नाही? यज्ञादी कर्म कीजे नाही संसारी जन्मी जे यज्ञ यागादिक कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. स्वर्ग सुख मनाला असं हरण करून टाकणार स्वर्ग दिव्य म्हणतात. स्वर्गाचं वर्णन नाही करीत परंतु मग विचार सागराला बसणारच नाही. काय करायचं विचार सागर चला आपण स्वर्गाला, आपण स्वर्गाला जाण्यासाठी काहीतरी करू. दिव्य विषय दिव्य भोगेत स्वर्गाला. आणि मग काही लोक असं म्हणतात की आपल्याला असं संसारात जन्माला येऊ मनुष्यपणी आणि मनुष्यपणी
काय? याचा अर्थ यज्ञाधिक कर्म हे स्वर्गप्राप्तीचं साधन आहे का ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीचं साधन आहे? सांग. स्वर्गप्राप्तीचं साधन आहे. मग यज्ञाधिक कर्म हे स्वर्गप्राप्तीचं साधन असताना तुम्ही या यज्ञाधिक कर्माला तुम्ही ब्रह्मज्ञानाचं साधन कसं काय सांगायला लागले? अशी काय आहे शंका. याहून यज्ञाधिक कर्म संसार साधन आहेत. मग आणि स्वर्ग म्हणजे काय? मोक्ष आहे का स्वर्ग म्हणजे? स्वर्गाची प्राप्ती म्हणजे संसाराचीच प्राप्ती, भोगाचीच प्राप्ती. तिथं मी भोगच आहेत ना, तिथे काय मुक्ती आहे काय? फक्त फरक एवढा आहे की तर कामधेनूचं तिथं कामधेनूच दूध असते, दर्शा काय दूध असते. फक्त दिव्य भोग आहे तो. भोग म्हणजे संसार झाला ना तो. मग संसाराचं साधन आहे यज्ञ कर्म वगैरे. तुम्ही ज्ञानाचं साधन त्याला कसं काय सांगायला? अंतःकरण शुद्धीचं साधन नाही ते. मग यांना ब्रह्मात्मैकी ज्ञानाचं साधन तो कसं येईल अशी शंका आहे. मग त्याचं समाधान असं सांगतात की संसार प्राप्तीच्याच इच्छेनं यज्ञाने कर्म केली तर सकाम पुरुषांना यज्ञाने कर्म संसार साधन आहे ते खरं आहे का? यज्ञाने कर्म आहे ना, ज्याला अंतःकरणामध्ये विषयाची भोगाची इच्छा आहे ज्या पुरुषाला, त्याला सकाम पुरुष म्हणतात. त्याला काय म्हणतात? सकाम. काम म्हणजे इच्छा, स म्हणजे युक्त. त्या कामनेनी त्या इच्छेनं युक्त असा जो पुरुष सकाम पुरुष, अशा त्या पुरुषाने ते इच्छा धरून ते कर्म केलं की त्या सकाम पुरुषाला मग स्वर्गाची प्राप्ती होते. म्हणून सकाम पुरुषाला संसाराचं साधन आहे. परंतु एखाद्या पुरुषाने निष्काम होऊन तेच कर्म केलं, स्वर्गाची इच्छा न धरता, अंतःकरण शुद्धी व्हावी ना, आपल्याला अंतःकरण शुद्ध होऊन आपल्याला ज्ञान व्हावं असं निष्काम म्हणजे अंतःकरणाच्या शुद्धीसाठी त्याने ते कर्म केलं की त्याची अंतःकरण शुद्धी होते. आणि अंतःकरण शुद्धीच्या द्वारा त्याला मग नंतर थोडा विवेक वैराग्याने हे प्राप्त होऊन श्रवण होऊन त्याला काय होतं? ब्रह्मज्ञान. कळलं का? संसार प्राप्तीच्या इच्छेने यज्ञाधिक कर्म केली तर त्या सकाम पुरुषांना यज्ञाधिक कर्म संसार साधन आहे हे खरे. परंतु निष्काम पुरुषांना, त्यांच्या अंतःकरणामध्ये कामना नाही, अशा पुरुषांना अंतःकरण शुद्धीच्या द्वारा तीच यज्ञाधिक कर्मे ज्ञानाला सुद्धा काय हेतू आहे, म्हणजे कारण आहे. म्हणून ती ज्ञानाची बहिरंग साधने. म्हणून यज्ञाधिक कर्म उपासना हे काय? ज्ञानाची बहिरंग अशा प्रकारची साधनं आहेत. अंतरंग साधन कशाला म्हणायचं, बहिरंग साधन कशाला म्हणायचं, कळलं का तुम्हाला? नाही कळलं? कळलं ना? बस झालं का मग? हे चालू. ओम शांती शांती शांती.